आज आपण करणार आहोत ऑर्डरीसाठी मी घरीच मसाला तयार करून भाजक्या पोह्याचा चिवडा कसा तयार करते ते दाखवणार आहे। येथे मी जिरे 1.5 चमचा घेतला आहे, धने 2 चमचा घेतला आहे आणि डाळवं घेतला आहे। तसेच 4-5 मिरच्या घेतल्या आहेत। आता मिरच्या, धने आणि जिरे आपल्याला हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। येथे आपल्याला चिवड्यासाठी शेंगदाणे आणि कढीपत्ता लागणार आहे। तसेच थोडंसं खोबरंही लागणार आहे। इथे मी मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आहे। आता एका कढईमध्ये मी 150 ml तेल टाकलं आहे आणि आता पहिल्यांदा आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं हलकासा कलर आला की खोबऱ्याला ते काढून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्येच आपल्याला डाळवंही भाजून घ्यायचं आहे। डाळवं चांगलं भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये लसूण एकदम ठेचून टाकायचा आहे। तसेच कढीपत्ताही टाकला आहे। कढीपत्ता चांगला खरपूस असा भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाणं टाकायचं आहे। तुम्हाला लागेल तसं शेंगदाणं याच्यामध्ये टाकून घ्या। हे बघा, मी 1 वाटी शेंगदाणे घेतला आहे। आता तेही चांगलं फ्राय झालं आहे आणि त्याच्यामध्ये मी तीळ टाकले आहे। तसेच घरगुती लाल तिखट आणि आपण तयार केलेला मसाला टाकून हे आपण चिवड्यावरती टाकून घेतला आहे आणि एकदम असा चिवडा मिक्स करून घेतला आहे। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करायला विसरू नका। इथे माझा चिवडा तयार झाला आहे।